नमस्कार. डॉक्टर प्राध्यापक कविता तातेड, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे योगदान याबद्दल चर्चा करणार आहोत. सामाजिक स्वातंत्र्यासाठी झटणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दलित लोकांसाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्याचे क्षण वेचले आहेत. त्यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे असून त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 इंदोर येथील महू नामक गावी झाला. त्यांचे वडील सैन्यात होते. समाज सुधारणेची व दलितोन्नतीची प्रेरणा भीमरावांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झाले व माध्यमिक शिक्षण साताऱ्याच्या सरकारी शाळेत झाले. त्यांना लहानपणापासून सामाजिक विषमतेचे झटके सोसावे लागले. त्यामुळे जन्मनिष्ठ विषमतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेबद्दल चीड त्यांच्या मनात निर्माण झाली. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित व समाजातील क्षीण समजल्या जाणाऱ्या जातीच्या उद्धारासाठी वेचलेले आपल्याला दिसतात. बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत अशी साप्ताहिके चालून पददलितांच्या दुःखांना वाचा फोडलेली आपल्याला दिसून येतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक श्रेष्ठ संविधान तज्ज्ञ होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचा कायदा आणि संविधानाबाबत सूक्ष्म आणि सखोल असा अभ्यास आपल्याला दिसून येतो. अप्रतिम आणि अद्वितीय असे भारतीय संविधान लिहिल्याबद्दल अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने त्यांना मानद पदवी देऊन त्यांचा गौरव केला. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिले तसेच संविधान सभेत संविधानातील कलमावर अभ्यासपूर्ण भाषण केलेलेही आपल्याला दिसून येते. संविधान सभेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक आणि विचारप्रवृत्त करणारी उत्तरे त्यांनी दिली याची प्रचिती संविधान सभेतील चर्चा वाचल्यानंतर येते. त्यांनी भारतीय संविधानातील विविध कलमाच्या संदर्भात केलेले भाष्य हे आज देखील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकरिता मार्गदर्शक आहे. भारतातील न्यायमूर्ती डॉक्टर आंबेडकरांच्या विधानांचा आधार घेऊन निर्णय घेतात. ते जागतिक ख्यातीचे संविधान तज्ज्ञ होते, परंतु ते एका दिवसात संविधान तज्ज्ञ बनलेले आपल्याला दिसत नाही. त्याकरता त्यांनी जगातील विविध कायद्याचा आणि संविधानाचा अतिशय चिकाटीने अभ्यास केला आणि खूप परिश्रम घेतले हे सर्व मान्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीत अनमोल असे योगदान असल्याचे आपल्याला दिसून येते. कारण त्यांनी जे अतोनात कष्ट शोधले ते शब्दात मांडणे अतिशय कठीण काम असल्याचे आपल्याला दिसतं. एका विशिष्ट ध्येयाच्या पाठपुराव्यात आयुष्य खर्ची घालणाऱ्या कृतीप्रवण व कृतीप्रधान व्यक्तीच्या रूपात डॉक्टर आंबेडकर या देशाच्या राजकीय इतिहासात अभ्यासकांना भेटतात. भारतात सामाजिक, आर्थिक व राजकीय वास्तवाच्या संदर्भात त्यांच्याशी निगडीत झालेल्या समस्याच्या संदर्भात जे चिंतन त्यांनी वेळोवेळी केलेले आहे त्यावरून त्यांना आपल्याला त्यांच्या विचारांची माहिती होते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या परिश्रमाने आज देखील जगातील सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारतीय संविधानाला जगात आदराने पाहिले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जेव्हा 26 जानेवारी रोजी आपल्या भारत भेटीत भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आपल्या भाषणात घेऊन त्यांना मानाचा मुजरा केला तेव्हा त्यांची योग्यता, श्रेष्ठता किती मोठी होती हे लक्षात येते. वर्णभेदाशी लढणारे दक्षिण आफ्रिकेतील महामानव नेल्सन मंडेला यांनी आपले प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांना मानले व त्यांचे उद्गार आम्हाला द्यायचे असेल तर भारताचे संविधान द्या असे म्हणणारे नेल्सन मंडेला यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे भारतीय संविधानातील यश सामावलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीला सुरुवात केली. त्रिमंत्री योजनेनुसार 1945 राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीच्या निवडणुका झाल्या आणि 9 डिसेंबर 1946 घटना समितीची पहिली बैठक झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. राज्यघटनेच्या मसुदा समितीवर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने राज्यघटनेचा आराखडा समितीला सादर केला. समितीत सर्व जाती, धर्म आणि पंथाचे मिळून 308 सदस्य होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना तयार झाली. 26 जानेवारी 1950 राज्यघटनेला मान्यता देऊन भारत स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य बनले. भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी व लिखित राज्यघटना आहे. यामध्ये 395 कलमे व 8 परिशिष्टे आहे. कलम 12 ते 35 मूलभूत हक्क आणि सर्व नागरिकांसाठी मानवी हक्काची कल्पना देण्यात आलेली आहे. मानवी हक्क म्हणजे काय हे जर विचारात घेतले तर माणसाला माणसासारखी वागणूक देणे किंवा निसर्गाने मानवाला जन्मतः दिलेला हक्क म्हणजे मानवी हक्क होय. म्हणजेच मानवी हक्काला आपल्याला नैसर्गिक हक्कसुद्धा म्हणता येईल. उदाहरणार्थ मूल जन्म आल्यानंतर जसे
रडते, हातपाय हालचाल करते आणि बघते, या नैसर्गिक क्रियांना मानवी हक्क म्हणतात. निसर्गाने मानवाला जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींची व्यवस्था केलेली आहे. त्याचा उपभोग मनुष्य घेत असतो. आज मनुष्य आपल्या गरजा भागवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. त्याचबरोबर मानवाला आपल्या हक्काची जाणीव होऊ लागलेली आहे आणि त्यासाठी मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी काही नियम राज्यघटनेत सांगितलेले आहे. प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. विचार करण्याचे अधिकार व धर्माबाबत स्वातंत्र्य आहे. स्त्री पुरुषांमध्ये समान हक्काचे स्वातंत्र्य आहे. शिक्षण आणि मतदान करण्याचे स्वातंत्र्य आहे. संपत्ती बाळगण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतभर कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. गोपनीयतेचे स्वातंत्र्य आहे. आवडीनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सामाजिक व्यवस्थेला अनुसरून जीवन जगण्याचे सुद्धा स्वातंत्र्य आहे. खरं म्हणजे ह्युमन राईट्स म्हणजे काय, तर दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मानवी हक्काबद्दल विशेष विचार होऊ लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. 10 डिसेंबर 1948 रोजी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची बैठक होऊन त्यामध्ये असा विचार मांडण्यात आला की आपण नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी सर्व देशांनी उपाययोजना करून त्यांच्या राज्यघटनेत नवीन तरतुदी व नवीन कायदे करून मानवी हक्काचे संरक्षण करण्याचे सर्व अधिकार मान्य केले व इतर राष्ट्रांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी करावी असा ठराव सर्वांनी मान्य केलेला आपल्याला दिसून येतो. भारतात मात्र 1978 पासून मानवी हक्काचा अधिक विचार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. भारत सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची या कालखंडात स्थापना केली आणि त्यानुसार मग राज्यघटनेमधले कलम 3 व 4 भागामध्ये भाग 3 व भाग 4 मध्ये मानवी हक्क व संरक्षण याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांच्या जीवनाला पुरेसे स्थैर्य व स्वास्थ्य लाभण्यासाठी 6 मूलभूत हक्क दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये पहिला आहे समानतेचा हक्क, कलम 14 ते 18. कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता, कायद्याने सर्व समान आहेत. 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजनेच्या समान संधी मान्य करण्यात आलेला आहे आणि 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याबाबतचा विचार आहे. कलम 18 कोणत्याही प्रकारच्या पदव्या घेणे, देणे व स्वीकारण्यावर बंदी, फक्त शैक्षणिक व लष्करी पदव्या देता येतात व स्वीकारता येतात. म्हणजे समानतेला या तत्वांच्या अनुषंगाने रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. स्वातंत्र्याचा हक्क आहे, कलम 19 ते 22 मध्ये आहे. 19 मध्ये सर्व नागरिकांना भाषण देण्याचे, विचार प्रकट करण्याचा हक्क आहे. पेशा, नोकरी किंवा व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य, मुक्तपणे संचार करण्याचे हक्क आहे. कलम 20 मध्ये नागरिकांना गुन्ह्याबाबत संरक्षण देण्याचा हक्क आहे. कलम 21 मध्ये जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा हक्क आहे. कलम 22 मध्ये अटक किंवा स्थानबद्धतेबाबत संरक्षणाचा हक्क आहे. त्यानंतर कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा हक्क, मानवाचा अपव्यापार व वेठबिगाई यांची मनाई करण्यात येईल. कलम 24 मध्ये बालकांना कारखाने व अन्य ठिकाणी काम करण्यासाठी ठेवण्यात मनाई आहे. त्यानंतर कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. सत्सद विवेक बुद्धीने स्वतंत्र व धर्माचे पालन व आचरणात मुभा आहे. कलम 26 मध्ये धर्मविषयक व्यवहाराचे व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य आहे आणि 28 मध्ये शैक्षणिक संस्था, धार्मिक उपासना याला उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य आहे. कलम 29-30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे. भारताच्या कोणत्याही प्रदेशात राहण्याची, कोणत्याही गटाची विशिष्ट भाषा, लिपी, संस्कृती अबाधित राखण्याचा हक्क आहे आणि 30 मध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना आपल्या पसंतीच्या शिक्षण संस्था चालवण्याचा हक्क असेल. तर कलम 31 ते 35 मध्ये सार्वजनिक उपाययोजनेचा हक्क आपल्याला दिसून येतो. प्रदान केलेल्या हक्काची अंमलबजावणी करता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या अधिकाराची हमी यामध्ये देण्यात आलेली आहे. राज्यघटनेने सर्व नागरिकांना बहाल केलेले मानवी हक्क आणि मूलभूत अधिकार जर आपण बघितले तर व्यक्ती हा सर्व स्तरावर समान असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना मिळालेले अधिकार आणि त्याची योग्यता या आपल्याला राज्यघटनेच्या या विविध प्रकारच्या मानवी हक्क आणि मूलभूत अधिकारावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. आणि हे बघत असताना त्यांनी राज्य समाजवादावरही महत्त्वाचं भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. समाजवाद हा भांडवलशाहीच्या विरोधी आहे. भांडवलशाहीत खाजगी मालमत्तेचा हक्क असतो. स्वतः कमावलेल्या उत्पन्नाचा इच्छेप्रमाणे उपभोग घेणे, बचत करणे, मालमत्ता निर्माण करणे हे भांडवलशाहीतील मूलभूत हक्क समजले जातात. खाजगी मालमत्तेच्या हक्काप्रमाणे वारसा हक्कसुद्धा असतो. नफ्याच्या प्रेरणा हा तर भांडवलशाहीचा प्राणच असतो. या उलट समाजवादात उत्पादन साधनावर समाजाची मालकी असते. त्यामुळे समाजवाद या विचारात भांडवलशाहीसारखी विषमता, कामगारांची पिळवणूक, वर्ग संघर्ष, व्यापार चक्र हे दोष दिसून येत नाही.
समाजवादात संधीच्या समानतेवर भर दिलेला असतो आणि त्यामध्ये गरीब व श्रीमंत अशी दरी नसते. समतेवर भर देण्यात आल्यामुळे जन्म, जात, धर्म इत्यादी बाबी विचारात न घेता समाजातील सर्व व्यक्तींना आपल्या उत्कर्षाची संधी मिळावी अशी व्यवस्था त्या ठिकाणी असते. यामुळे समाजवादात आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. बहुतांशी समाजवादी विचारवंत पाश्चिमात्य राष्ट्रात होऊन गेलेले असले तरी त्यांनी मांडलेल्या व विकसित केलेल्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे प्रयत्न 20व्या शतकात झालेले आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये आचार्य नरेंद्र देव, डॉक्टर राम मनोहर लोहिया, मानवेंद्रनाथ राय, जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, आचार्य विनोबा भावे, पंडित नेहरू यांनी समाजवादाचा सातत्याने पुरस्कार केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाकडे सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने समाजवादाची मांडणी करून भारतातील दारिद्र्याचे निराकरण करण्यासाठी औद्योगिक व यंत्रप्रधान भारतातील समाजवादाची निर्मिती कशा प्रकारे करता येईल हे त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते. आणि त्यांच्या मते की भारतामधली जी समाजवाद आहे ती काही कामगार वर्गाच्या चळवळीतून निर्माण झालेली नसून ती बुद्धिवाद्यांची निर्मिती आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, कारण ही चळवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याबरोबर विकसित होत गेलेली आहे. आपण बघतो की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये किंवा रशियन राज्यक्रांतीमध्ये कामगारांवर झालेला अन्याय आणि त्याच्यातून समाजवाद निर्माण झाला, परंतु इथे तसं झालं नाही. मग भारताची भावी राज्यव्यवस्था कोणत्या पद्धतीची असावी याचं वर्णन करताना त्यांनी स्टेटस अँड मायनॉरिटीज नामक पुस्तकात राज्य समाजवादाचा पुरस्कार केलेला दिसतो. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की राज्यसत्तेने काही महत्त्वाच्या व पायाभूत उद्योगधंद्याची मालकी व संचालन स्वतःकडे घेतले तरच ती शोषणाला पायबंद घालू शकेल. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनाच्या काटेकोर आखणीतून ती उत्पादन वाढू साधू शकेल, मालमत्तेचे उच्च न्याय वितरणही करू शकेल. त्यांच्या राज्य समाजवादाची मूळ सूत्रे अशी होती: शेती हा राज्य उद्योग असावा, जमीन मालकी राज्याचीच असावी, कोणीही जमीनदार नसावा, तसेच कोणीही कुळ व भूमिहीन शेतमजुरी नसावा. सक्तीचे जमीन संकलीकरण व कुळ कायदे यापेक्षा सामूहिक शेतीचे प्रयोग हाती घेतले जावेत. राज्यसत्तेच्या संपूर्ण निगराणी व नियंत्रणाखाली अर्थव्यवस्थेचे झपाट्याने औद्योगिकरण केले जाते. विमा ही बाब पूर्ण राज्यसत्तेच्या अधीन असावी. आंबेडकरांनी मांडलेली ही योजना संविधानाचा अंतर्भूत करावी, त्यामुळे व्यक्तीचे हक्क सुरक्षित राहतील. खाजगी मालकी नसल्यामुळे नागरिकांना भय राहणार नाही, त्यामुळे त्यांच्या हक्काचे आपोआपच संरक्षण होईल. नागरिक आपल्या हक्कासाठी आग्रही राहतील, म्हणून शेती क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करणे महत्त्वाचे ठरते. पण एवढा विचार न स्वीकारता उद्योगधंद्याचे राष्ट्रीयकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात यावे, शेती जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे अशी स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे जमीन सुधारणा करणारे कायदे निर्माण करून खाजगी मालकी प्रस्थापित झाली आणि म्हणून जमीनदाराचा वर्ग प्रस्थापितच राहिला. शेतीवर राष्ट्राची मालकी असावी म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी शेतीच्या राष्ट्रीयकरणाचा प्रस्ताव संविधान सभेवर ठेवला, पण तो नाकारला गेला. या देशातील जमीनदारी नष्ट करून हा देश सगळ्यांचा आहे, केवळ भांडवलदार जमीनदारांचा नाही हे यातून सिद्ध होणार होते. गरीब श्रीमंत हा बेस संपणार होता. शेतीच्या तंटेबकड्यांना फाटा मिळणार होता. शेती सर्वांची, शेती राष्ट्राची ही भावना देशात निर्माण झाली तर देश विकासाच्या, उत्पादनाच्या मार्गावर जाणार होता. देशातील वेठबिगारी संपवणे, शेती नसणाऱ्यांचा उपराभाव संपविणे, हा देश माझाही आहे ही भावना गरिबामध्ये निर्माण करणे, सामाजिक आर्थिक समता निर्माण करणे हा उद्देश या प्रस्तावामागे होता. मात्र हा प्रस्ताव स्वीकारला गेलेला आपल्याला आज दिसत नाही. त्याच्यामुळे शासनाच्या शेती संदर्भातील दिशाहीन धोरणामुळे आजचा शेतकरी हा अतिशय विपन्नावस्थेत गेलेला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ डॉक्टर आंबेडकरांनी शेतीच्या सुधारणेबाबत सुचवलेला मार्ग हा योग्य होता असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पाश्चिमात्यांनी जो राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडलेला आहे ते जशाचा तसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारत नाही. मालमत्तेचा हक्क सरसकट काढून टाकणे किंवा संपूर्ण आर्थिक व्यवहाराचे राष्ट्रीयकरण करून खाजगी क्षेत्र नष्ट करणे हे त्यांच्या समाजवादात बसणारे नाही. खाजगी मालमत्ता व भांडवलदारी या दोन्ही काही प्रमाणात व्यक्तिगत व सामाजिक उपयोगिता आहे असे ते मानतात. मात्र त्या दोहोंचे अनिष्ट परिणाम राज्यसत्तेने नष्ट करावे असं आव्हान ते करतात. मजुरांना निश्चित कामाचे तास, पर्यटन वेतन, सुरक्षितता या गोष्टीची हमी देणारी भांडवलदारी आंबेडकरांना विरोधात वाटत नाही. राज्य समाजवादाची गरज मात्र तरीसुद्धा त्यांच्या मते उरतेच, कारण या देशाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण करणे ही बाब भांडवलदारांना जमेल असे त्यांना वाटत नाही. खाजगी प्रयत्नातून औद्योगिकरण झाले तरी त्यातून युरोपप्रमाणे इथे सांपत्तिक विषमता निर्माण होईल अशी ती भीती व्यक्त करतात आणि म्हणून
राज्यसत्तेने शांततामय व कायदेशीर मार्गाने सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमतेचे निर्मूलन करावे हा राज्य समाजवादाचा दुसरा हेतू असल्याचे ते म्हणतात. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी लोकशाही आणि सध्याच्या राज्यघटनेने उभा केलेला लोकशाहीचा राजकीय सांगाडा हा एक समान नव्हे. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा लोकशाहीत एक व्यक्ती एक मत हा मूलभूत विचार आहे, तर आपल्या राज्यघटनेत केवळ एक व्यक्ती एक मत हा देखावा राहिला आहे. कारण आज राजकीय क्षेत्रामध्ये जी व्यवस्था झालेली आहे ती व्यवस्था राज्य समाजवादाला पूरक नाही असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे लक्षात येतं की हे विचार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाज व्यवस्थेचा किती मोठ्या प्रमाणावर विचार केलेला असावा याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. भारतीय संविधान समितीमध्ये एकूण एकूण जे सदस्य होते त्या सदस्यांमधल्या लोकांशी चर्चा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीची कार्यप्रणाली कशाप्रकारे विस्तृतपणे मांडता येईल याचाही विचार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांनी संविधानाच्या सभेमध्ये आपले विषय मांडताना सामाजिक समता कशाप्रकारे निर्माण होईल याचा परिपूर्ण विचार केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. विशेष म्हणजे भारतीय समाजाला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक दूर करणे, दलितांचे मानवी अधिकार सुरक्षित ठेवणे हे सर्व कार्य संविधान निर्मितीच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी व्यवस्था त्यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून त्यांच्या लेखन कौशल्यातून किंवा त्यांनी मांडलेल्या विचारसरणीतून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न हा निश्चितपणे राज्यघटनेमधून प्रदर्शित झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना राजकीय अधिकार प्रदत्त करण्याचे काम त्यांनी केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि अर्थातच या कार्यामुळे सर्वसामान्य लोकांना जो अधिकार मिळालेला आहे किंवा जे त्यांना स्वातंत्र्य मिळालेले आहे त्याची बरोबरी इतर कोणत्याही सुधारणांनी होऊ शकणार नाही असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. अर्थात हे कार्य होत असताना त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, विरोधही सहन करावा लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पण अर्थात हे सर्व करत असताना त्यांना त्या दृष्टीने अनेक विचारांना खोडावे लागले किंवा अनेक विचारांना त्यांना आपले मुद्दे पटवून द्यावे लागलेलेही आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर त्या दृष्टिकोनातून डॉक्टर आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेल्या या राजकीय स्वातंत्र्याच्या ज्या विचारधारा आहेत त्याचा अभ्यास करताना आजही त्याचे महत्त्व तितकेच प्रासंगिक आहे असंही आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. कारण जेव्हा आपण एखाद्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करतो किंवा एखाद्या देशाच्या सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा त्या समाजामध्ये असलेले राजकीय अधिकार किंवा त्या समाजामध्ये असलेली राजकीय व्यवस्था ही आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही. आणि म्हणून राज्यघटना निर्माण होत असताना भारताची परंपरागत व्यवस्था, त्या व्यवस्थेतून परिवर्तन कशा प्रकारे होईल आणि त्या परिवर्तनातून राज्यघटना निर्माण करताना सर्वांना त्यामध्ये कशा प्रकारे सामावून घेतले जाईल याचा पुरेपूर विचार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला दिसून येतो. मग त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन असो, स्त्रियांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन असो किंवा मग सर्वसामान्य व्यक्तीच्या अधिकारांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन असो, त्यामध्ये आपल्याला त्यांची मेहनत फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे श्रेय डॉक्टर आंबेडकरांना स्वतः घटना समितीने दिलेले होते. मात्र अत्यंत विनम्रपणे आणि मोठेपणाने त्यांनी ते श्रेय सर्वस्वी आपल्याकडे न घेता घटना समितीमधील अनेकात वाटलेले आहे. त्यांच्या विद्वत्तेची आणि त्यांनी दिलेल्या अफाट योगदानाबद्दलची बहुसंख्य सदस्यांनी त्यांची मुक्त हस्ते प्रशंसा केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे त्यांच्या या विचारांचा अभ्यास करत असताना त्यांनी केलेले जे प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अनेक लोकांचा विरोध होऊनही त्यांनी अधिकाधिक चांगले कशा प्रकारे करता येईल याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे राज्य समाजवादातील आर्थिक विचार असू द्या किंवा भारतीय कामगारांचे कैवारी म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व असू द्या, हे सर्व त्यांच्या या राज्यघटनेतील विचारातून अभिव्यक्त झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. विशेष म्हणजे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती विकासाची अर्थनीती असलेली त्यांची ती भूमिका होती. आणि त्यामुळे
त्यांचे जे विचार आहेत ते विचार आणि त्यांची विचारसरणी ही प्रत्येक देशातील सामाजिक समतेला पूरक असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यांचे जे साहित्य आहे ते उच्च कोटीचे होते. त्यांनी अनेक पैलूंना हात घातलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे सामाजिक विचार असू द्या, त्यांचे आर्थिक आणि राजकीय विचार असू द्या, त्या विचाराच्या माध्यमातून एक राजकीय स्वरूप, एक राजकीय विचारवंताची पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार आजही तेवढेच महत्त्वाचे ठरलेले आपल्याला दिसून येतात.